कल्पना करा, जर शिवाजी महाराज आजच्या काळात असते तर त्यांनी शेअर मार्केट कसं जिंकलं असतं? का ते इंट्राडे करत बसले असते? टेलिग्रामवरनं टिप्स घेऊन त्यांनी व्यवहार केले असते? की सर्वात आधी त्यांनी स्ट्रॅटर्जी, इंटेलिजन्स आणि डिसिप्लिन तयार केला असता? मित्रांनो, शेअर मार्केट म्हणजे आजच्या काळातील रणांगण आहे. इथे तलवार नाही पण भीती आणि लोभ आहे. इथे शत्रू नाही पण पॅनिक आणि फोमो आहे. शेअर मार्केटमध्ये जिंकण्यासाठी पैसे लागत नाही, लागते ती मानसिकता. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवाजी महाराजांचे असे 14 तत्व की जे वापरून तुम्ही शेअर मार्केटमध्ये फक्त टिकून राहणारच नाही तर शेअर मार्केटमध्ये अभिराज्य गाजवू शकता. चला तर मग चालू करूया. यशस्वी गुंतवणुकीसाठी स्वराज्याची शिकवण. पहिला मंत्र शिवाजी महाराज सांगतात, नियोजनाशिवाय गुंतवणूक म्हणजे रणांगणात अंधारात धावणे आहे. महाराजांनी एकही मोहीम नियोजनाशिवाय केली नाही. त्यांच्याकडे गुप्तहेर होते, भूगोलाचा अभ्यास होता, शत्रूची ताकद मोजली जायची. शेअर मार्केटमध्ये तुम्ही काय करता? स्टॉक घेताना विचार करा, कंपनीचं मॉडेल काय आहे, रेव्हेन्यू ग्रोथ किती आहे, डेब्ट टू इक्विटी रेशो काय आहे, प्रमोटर होल्डिंग किती आहे, एंट्री प्राइस लॉजिकल आहे का, ट्रेडिंग प्लॅन काय आहे, आपण रिस्क किती घेत आहे, पोर्टफोलिओ अलोकेशन रूल नुसार आपण तो स्टॉक घेत आहे का नाहीये. लक्षात घ्या, प्लॅन नसलेला इन्व्हेस्टर म्हणजे दिशाहीन सैनिक आहे. दुसरा मंत्र शिवाजी महाराज सांगतात ते म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट ठेवा. फोमोला गुलाम होऊ देऊ नका. महाराजांनी कधीही मान झुकवली नाही. आज इन्व्हेस्टर काय करतो? भाऊ हा स्टॉक अप्पर सर्किट मध्ये आहे, लगेच घे, ही गुलामीची मानसिकता आहे. याच्यामध्ये आपण आपला वैयक्तिक अभ्यास करत नाही, कंपनीचे अॅन्युअल रिपोर्ट वाचत नाही, क्वार्टरली रिझल्ट पाहत नाहीये, पी रेशो इंडस्ट्री सोबत कम्पेअर करत नाही. लक्षात घ्या, मार्केटमध्ये स्वाभिमान म्हणजे स्वतःचा अभ्यास. तिसरा मंत्र शिवाजी महाराज सांगतात, मार्केट समजण्यापेक्षा स्वतःला समजा. मार्केटमध्ये 80% सायकोलॉजी आहे. मार्केटमध्ये 10% पडलं की पॅनिक सेल होतो, ग्रीड इन्व्हेस्टर 20% शेअर वाढला की ओव्हर कॉन्फिडंट होतो. इथे आपल्याला लॉस ॲव्हरेजन बायस काय आहे, कन्फर्मेशन बायस आहे, फेमो ट्रॅप आहे, ट्रेडिंग जर्नल मेंटेन करणं हे आपल्यासारख्यांना गरजेचं आहे. लक्षात घ्या, मार्केट तुमची बुद्धी नाही, तुमची भावनांची परीक्षा घेतो. चौथा मंत्र शिवाजी महाराज सांगतात, कन्व्हिक्शन ठेवा. स्ट्रॉंग स्टॉक मध्ये विश्वास ठेवा. 20 स्टॉक म्हणजे गोंधळ. पोर्टफोलिओ स्ट्रक्चर 40% लार्ज कॅप, 30% मिड कॅप. हाय कन्व्हिक्शन म्हणजे स्ट्रॉंग फंडामेंटल असणारी कंपनी, इंडस्ट्रीची लीडर असणारी कंपनी, लॉंग टर्म स्ट्रॅटेजी असणारी कंपनी. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो त्याच कंपन्यांवर जे आहे ते आपण गुंतवणूक केली पाहिजे आहे. ज्या कंपन्यांवर आपल्याला विश्वास नाही त्याच्यात आपण गुंतवणूक टाळली पाहिजे आहे. पाचवा मंत्र शिवाजी महाराज सांगतात, डायव्हर्सिफिकेशन म्हणजे जबाबदारीचं वाटप करणे. महाराजांनी प्रत्येक गड किल्ल्यावर वेगवेगळा सरदार ठेवला. तुमच्याकडे इक्विटी, डेब्ट फंड, गोल्ड ETF, इमर्जन्सी फंड यांसारखे वेगवेगळे पर्याय आहेत. त्याच्यामुळे डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच आपली सुरक्षा कवच आहे. पुढचा मंत्र शिवाजी महाराज सांगतात, रिस्क मॅनेजमेंट शिवाय बाजारात वचक राहत नाही. महाराजांच्या सैन्यात शिस्त होती. तेच स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टरसाठी स्टॉप लॉस आहे, पोझिशन सायझिंग आहे, कॅपिटल प्रोटेक्शन आहे. रिटर्न नंतर येतो, आधी सर्वात पहिल्यांदा रिस्क किती आहे हे पाहायला पाहिजे. पुढचा मंत्र शिवाजी महाराज सांगतात ते म्हणजे नेटवर्क आणि कम्युनिटी बिल्ड करा. महाराजांनी लोकांचा विश्वास जिंकला. इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही चांगले मेंटर कोण आहेत त्यांना फॉलो करू शकता, लर्निंग ग्रुप जॉईन करू शकता, नॉलेज कम्युनिटी जॉईन करू शकता. येथे तुमची फायनान्शियल अवेअरनेस जी आहे ती वाढली जाते. पुढचा मंत्र शिवाजी महाराज सांगतात, छोटा लॉस घ्या पण कॅपिटल वाचवा. युद्धात हाराल पण तहात हारू नका. याचाच अर्थ काय आहे की ट्रेड मध्ये लॉस झाला तरी चालेल पण कॅपिटल संपलं तर आपला गेम संपतो. त्याच्यामुळे आपण जे आहे ते स्टॉप लॉस लावूनच प्रत्येक व्यवहार केला पाहिजे आणि आपले स्ट्रॅटर्जीनुसार जेवढा आपण लॉस सहन करू शकतो तेवढा लॉस सहन करून बाहेर पडावे. पुढचा मंत्र, परफेक्ट वेळेची वाट पाहू नका. परफेक्ट वेळ कधी येत नसते. त्याच्यामुळे शिवाजी महाराज सांगतात, प्रत्येकाने जे आहे ते रोज काही ना काही तयारी केली पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये जे आहे ते आपण काय करू शकतो तर आपण SIPच्या मार्फत जे आहे ते सुरुवात करू शकतो. म्हणजे रोज छोटी छोटी अमाऊंट जे आहे ते आपण मार्केटमध्ये गुंतवू शकतो. मार्केट करेक्शन झाल्यावर इन्व्हेस्ट करेल हे योग्य नाहीये पण परफेक्ट टायमिंग कधी येत नसतो. त्याच्यामुळे आपण जेवढं आधी चालू करू आणि जेवढं हळूहळू गुंतवत जाऊ तेवढा आपल्याला फायदा होत राहणार आहे. पुढचा मंत्र शिवाजी महाराज सांगतात ते म्हणजे मार्केट तुमच्या विरुद्ध जाईल, त्याच्यामुळे शांत राहा. डाऊन टर्न येतो, करेक्शन येईल, इमोशनली स्टेबल राहा. मार्केट नेहमी तुमच्या बाजूनेच तुम्हाला प्रॉफिट देईल असं होत नाहीये. कधी कधी मार्केट तुमच्या विरुद्ध जाईल. अशा वेळेस तुम्ही शांत राहून कोणताही व्यवहार न करणं हेच योग्य पद्धत राहणार आहे. पुढचा मंत्र, सहकारी चांगले निवडा.
शिवाजी महाराजांची यांचे सर्वात मोठे सामर्थ्य तलवार नव्हते, ते होते योग्य माणसं निवडण्याचे कौशल्य. म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, नेताजी पालकर. स्टॉक मार्केटमध्ये याचाच अर्थ येतो, स्टॉक मार्केटमध्ये तुमचे सहकारी कोण आहेत, तुम्ही कोणते युट्यूब चॅनल फॉलो करता, तुम्ही कोणत्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात, तुमचे मेंटर कोण आहेत. लक्षात ठेवा, चुकीचा सहकारी म्हणजे टिप्स, अफवा, फोमो आणि योग्य सहकारी म्हणजेच सिस्टीम, स्ट्रॅटर्जी, रिस्क मॅनेजमेंट. पुढचा मंत्र शिवाजी महाराज सांगतात, यशाचा वयाशी संबंध नसतो. महाराजांनी तोरणा जिंकला तेव्हा त्यांचं वय फक्त 16 वर्ष होतं. लोक म्हणतात मी अजून लहान आहे, मी उशिरा सुरुवात केली आहे, मला अनुभव नाहीये. पण यश यावर अवलंबून नसतं, निर्णय यावर अवलंबून असतं. स्टॉक मार्केटमध्ये 20 वर्षांचा साठी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्यावेळेस तुमचं वय किती आहे हे लक्षात न घेता तुम्ही जेवढा लवकर चालू कराल तेवढं तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा होणार आहे. कारण वय नाहीये, मानसिकता कारण आहे. पुढचा मंत्र शिवाजी महाराज सांगतात, संकटात नेतृत्व करा, घाबरू नका. अफजल खानासारख्या संकटांमध्ये महाराजांनी पळून न जाता ते स्वतः तिथे आले आणि प्लॅनिंग करून योग्य ते रिस्क मॅनेजमेंट करून अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला. स्टॉक मार्केटमध्ये जे आहे ती वेगवेगळी संकट नेहमी येतच राहणार आहे. मार्केट क्रॅश होणार आहे, बिअर मार्केट येणार आहे, आपला पोर्टफोलिओ 20% डाऊन जाऊ शकतो, अचानक कोणती तरी वाईट बातमी येऊ शकते, लोक पॅनिक मध्ये विकू शकतात. त्याच्यामुळे आपण जे आहे ते आधीच प्लॅन बी तयार ठेवला पाहिजे. तो म्हणजेच काय की आपला स्टॉप लॉस किती आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे, आपण पोझिशन सायझिंग किती ठेवायची हे गरजेचं आहे, ऍसेट अलोकेशन कसं असलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पुढचा मंत्र शिवाजी महाराज सांगतात, शांतपणे निर्णय घ्या. महाराजांनी कधीही घाईघाईत निर्णय घेतले नाही. ते माहिती गोळा करायचे, गुप्तहेर खातं ठेवायचे, परिस्थिती समजून घ्यायचे. स्टॉक मार्केटमध्ये शांतपणा म्हणजेच एंट्री घेण्यापूर्वी कन्फर्मेशन, टार्गेट, स्टॉप लॉस आधीच ठरवणे, लॉस झाला तरी इमोशनली स्टेबल राहणे. ट्रेडिंग म्हणजे युद्ध नाही, ते शिस्तबद्ध मोहीम आहे. महाराजांनी स्वराज्य उभारलं कारण त्यांच्याकडे विजन होतं, डिसिप्लिन होता, रिस्क मॅनेजमेंट होती, पेशन्स होता. स्टॉक मार्केटमध्ये श्रीमंत मिळवायचे असेल तर शिवाजी महाराजांचे हे तत्व आजच अंगीकारा. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ ची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.